क्रिकेटचा दांडगा अनुभव असेल त्याला स्पीडअप घ्यायचं क्षेत्ररक्षण झालंय आणि विनंती असेल सेलिब्रेशन करू नका मित्रांनो, जेणेकरून तुम्हाला सुद्धा फलंदाजी करायची आहे तेव्हा तुम्हाला चेंडू दिसणं गरजेचं असेल, पण कोणत्याही प्रकारचं सेलिब्रेशन नाही जायचं इथे. पहिला चेंडू मार्गस्थ होताना पाहायला मिळते गोलंदाजी मार्गवर श्रीकांत. पहिला चेंडू स्लोवर वन एका बाजूला पाहिलं, एका बाजूला पाहिलं तर एक्सपिरियन्सचा बेस्ट टीचर, अनुभव हाच करा शिक्षक. दुसऱ्या बाजूला प्रॅक्टिस मेक्स अ मॅन परफेक्ट, सरावाने माणसाला पूर्णत्व प्राप्त होते. एक्सपिरियन्स वर्सेस टॅलेंट असा सामना नक्की रंगताना पाहायला पुन्हा एकदा चांगला चेंडू होता. हो गोलंदाजी क्लास 1 पाहायला मिळते. पहिले 2 चेंडू जिथे कुठे एक षटकाचा सामना होता तिथे मोठे फटक्याने सुरुवात करणं गरजेचं होतं, परंतु गोलंदाज दाखवून देत आहे आम्ही सुद्धा क्रिकेटला खूप सारे दिवस दिलेत, अतोनात क्रिकेटसाठी मेहनत प्रयत्न केले, तेव्हा कुठेतरी आम्ही हे क्रिकेटर बनलोय. आणि वय 40 वर्ष आम्ही क्रिकेट खेळत आलो, ते आत्तापर्यंत क्रिकेट आणि क्रिकेटच खेळतोय. क्रिकेट हाच म्हणी ध्यास बाळगलाय. चला विनंती असेल स्पीडअप घ्यायचंय. निलेश सवादकर करून सलग 3 षटकासाठी 500 रुपयाचं पारितोषिक. पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी, पुन्हा एकदा गोलंदाजी पाहायला मिळते. 300 बाईच्या स्वरूपात 1 धाव नक्की येताना पाहायला मिळते. धावसंख्येचा एकंदरीत विचार केला तर धावसंख्या होते 3 चेंडू 2 धावा. पुन्हा एकदा थोडासा खराब चेंडू आणि ह्या चेंडूवरती मोहर उमटवला ते आकाशांच्या बॅटमध्ये होतोय षटकार. बॉल दे शेवटचा चेंडू असेल, काय करणार या चेंडूवरती पाहणं गरजेचं असेल. ओ डॉट चेंडू येताना पाहायला मिळतोय. धावचीची संधी असेल, रन येणार का, विकेटचं पतन आणि विजयासाठी लक्ष असेल विनोददादा मोरे या संघाला करायचे आहेत 15 टू विन. चला स्पीडअप घ्यायचं, क्षेत्र सजवायचं. आपण सुद्धा एक यंग ब्रिगेड आहात, चांगलं टॅलेंट आहे आपल्याकडे क्रिकेटचं, स्पिरिट ऑफ क्रिकेट इथे जपायचं आणि थोडं स्पीडअप घ्यायचं. असं समजा जो जिंकेल त्याला फायनल खेळायची आहे, म्हणून तुम्ही आता जेवढं स्पीडअप घ्याल तेवढं मात्र नक्कीच कदाचित पहिले 3 चेंडू पाहिले ना अप्रतिम, कुठेतरी वाटलं होतं इथे मात्र श्री मोटर्स बोरिवली अप्रतिम असा कमबॅक करेल, परंतु शेवटचे 2 चेंडू खराब. त्याच्यावरती सूरज केनी यांनी जे 2 सलग षटकार डोकले, तदनंतर कुठेतरी मॅच मध्ये कमबॅक करताना पाहायला मिळाला विनोददादा मोरे इलेव्हन संघ. चला स्पीडअप घ्यायचंय, सलामीचे फलंदाज पाठवायचे आहेत. फायनल पर्यंत नक्की बक्षीस असेल. सलग 3 षटकारांना निलेश सवतकर साहेब उपाध्यक्ष वॉर्ड क्रमांक 10 यांच्यावर 500 रुपयाचं पारितोषिक असेल. त्याला फलंदाज मार्गस्थ होताना पाहायला मिळत आहेत. चला स्पीडअप घ्यायचं, जास्त टीम मीटिंग घेऊ नका. विनोददादा मोरे आपल्याला सुद्धा विनंती असेल. केएसके संघ आपण अक्षयदादा काजरे आपण विनंती असेल आपण क्षेत्ररक्षण सजवायचं, जास्त टीम मीटिंग घेऊ नका. तसंच केएसके आपण सुद्धा सज्ज राहायचं आहे, जे काही वॉर्मअप वगैरे करायचं आहे ते सर्व करून ठेवायचं आहे. केएसके मधली टीम असेल
चला स्पीडअप घ्यायचंय. टाइम इज मनी, डोंट उपयोग पाण्यावानी. चला फटाफट. किरण गोलंदाजी मार्ग येतो. किरण एक आशेचा किरण असेल विनोदाता 11 संघासाठी. सलामीची जोडी असेल. एका बाजूला असेल फलंदाज मंदार, तो दुसऱ्या बाजूला ग्लेन. मंदार आणि ग्लेन वैती समीकरण असेल. सलग 3 षटकार मारणार तर 500 रुपये मिळणार. चला स्पीडअप घ्यायचंय. पहिला बॉल चालताना पाहिला होतं, मार्ग शोधताना पाहिलं मिळतं. गोलंदाज पहिला चेंडू रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न, स्वीप शॉट खेळण्याचा प्रयत्न होता. 1 धाव नक्की अर्जित आली. 1 धाव नक्की अर्जित केली. धावपटल्यावरती धाव संख्या देखील माफ करा, स्कूप शॉट होता हा. बॅकवर्ड स्वेल क्षेत्रामध्ये स्वतःची शरीरयष्टी वळवली गेली. 1 धाव नक्की 2 धावा अर्जित केल्या गेल्या. धावपटल्यावरती धावसंख्येत 2 ने वाढ होते. रुळे गावडूची संघ आपला कर्णधार सज्ज ठेवायचा आहे. चला स्पीडअप घ्यायचंय थोडंसं. 2 धावा नक्की येताना पाहायला मिळत आहेत. 5 चेंडू 13 धावेची गरज. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न. 1 धाव नक्की अर्जित केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न करणार का पाहणं गरजेचं. क्षेत्ररक्षक तितक्या ताकदीने पोहोचतोय. जोपर्यंत निर्णय होईल तोपर्यंत मात्र फेकी केली. 1 धाव. धावसंख्या देखील वाढ. धावसंख्या होते 2 चेंडू 3 धावा. आता समीकरण असेल 4 चेंडू 12 धावा. 4 चेंडू 12 धावा. षटकार, एकाच जर षटकार आला तर मात्र कहाणी में ट्विस्ट. पुन्हा एकदा गोलंदाज किरण, आशेचा किरण असेल विनोदाता 11 संघासाठी. मारण्याचा प्रयत्न होता. जेलची नामी संधी. कोणत्या सेलिब्रेशन नको मित्रांनो, जागेवरती जैसे ते प्लीज विनंती असेल. चला नेक्स्ट फलंदाज थोडासा स्पीडअप घ्यायचं विनंती असेल. 3 चेंडू 12 धावेची गरज. 3 चेंडू 3 धावा येताना पाहायला मिळाला. 3 चेंडू 12 धावा. 3 चेंडू मध्ये 2 षटकार. महमूद नौके फलंदाज मार्ग होताना पाहायला मिळत आहेत. किरण चांगली गोलंदाजी आतापर्यंत आधीच्या मॅच मध्ये पाहिलं तर थोडीशी निराशजनक गोलंदाजी पाहायला मिळाली होती, परंतु यावेळी मात्र कोणती चुकी करत नाही. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. मारण्याचा प्रयत्न चांगला होता. फटका फसला होतोय. पुन्हा एकदा एकच धाव. धावसंख्येत 1 ने वाढ. आता समीकरण असेल 2 चेंडू 11 धावा. कंपल्सरी 2 सिक्स मारावे लागतील तर कुठेतरी या सामन्यामध्ये आपलं स्थान निश्चित करतील. कोण होणार विजेता संघ पाहावं लागेल. श्री मोटर्स बोरिवली की विनोदाता 11. दोन चेंडू 11 धावा. मारण्याचा प्रयत्न चांगला होता. हा चेंडू जाणार का सीमारेषा पलीकडे आणि जेल जाऊ द्या. त्याला जाऊ द्या. जो होता अच्छे गेले होत आहे. विकेटचा पदोदार पाहिला. फटका चांगला होता. कौतुक असेल या फटक्याचा सुद्धा. प्रयत्न केले होते शेवटच्या क्षणापर्यंत. एक चेंडू 11 धावेची गरज. एक चेंडू 11 धावेची गरज. चला विनोदाता 11 संघ स्पीड कर्णधार पाठवायचंय. सध्या तिथेच उभे राहा. जर तुमची फिल्डिंग आलीच तर. विनोदाता 11 आतमध्येच थांबा. प्रतीक आलाय तिथे टॉस साठी. हेड बॅटिंग. चला रुळे संघ गावडोशी क्यूसीचे म्हणजेच केएसके महाबळेश्वर आपण अजून घ्यायचं.